नमस्कार, मी संदीप बेसरकर, वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो। केंद्र व राज्य सरकारच्या इंधन दरवाढीच्या धोरणाविरोधात तसेच घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमती आणि कृत्रिम तुटवड्याच्या निषेधार्थ वनी येथे तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा सौ संध्याताई सवालाखे व यवतमाळ जिल्हा महिला काँग्रेस जिल्हाध्यक्षा सौ वंदनाताई आवारी यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हे आंदोलन करण्यात आले। यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत शासनाचा निषेध करण्यात आला। आंदोलनाच्या शेवटी या संदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यवतमाळ यांना पाठवण्यात आले। यावेळी महिलांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे चूल पेटवून येथे स्वयंपाक करीत शासनाचा निषेध केला। तसेच सिलेंडर डोक्यावर घेऊन मोदी सरकार हाय हाय अशा घोषणा दिल्या। यावेळी सौ साधना गोहकार, शारदा ठाकरे, सौ संगीता खाडे, करुणा कांबळे, प्रमिला पावडे, अलका मोहोड, सविता गंधेवार, मंदा सोनारकर, प्रमिला गोहकर, कलावती कौरासे, सविता रासेकर, माया गावंडे, वंदना चौरे यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव संजय खाडे, तालुका अध्यक्ष विकेश पानघाटे, वसंत जिनिंगचे अध्यक्ष प्रमोद वासेकर यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते। या मोदी सरकारने काय करायचं मोदी सरकारचं सत्यानाश देशाला विकून टाकले। मोदीने हाकल्याशिवाय काही जमत नाही। जनतेच 1500 रुपये देऊन फसवला भाई तुले। आता ह्या मोदीने सिलेंडर बंद करते, यानं नाही तरी आपलं चोपडे पण सिलेंडर लागायच्या लागायला एवढं महाग झालं सिलेंडर। आपल्याला माहिती आहे की पूर्ण देशामध्ये हाहाकार माजलेला आहे, गॅसचा तुटवडा आहे आणि भाजपाच्या महिला आणि भाजपाचे नेते सांगतात की गॅसचा तुटवडा नाही। आम्हाला त्यांना हा प्रश्न करायचा आहे की ज्यांच्या घरी एक सिलेंडर असेल तर त्यांनी 25 दिवस कुठं जेवण करायचं हे त्यांनी आम्हाला सांगितलं पाहिजे। जोपर्यंत एक सिलेंडरवाल्या लोकांचं नियोजन ते करत नाही आणि गॅस तुटवडा नाही तर त्यांनी आम्हाला लेखी स्वरूपात कळवलं पाहिजे की गॅसचा तुटवडा नाही। कारण आम्ही जागोजागी पाहतो आहे, रांगाच्या रांगा लागलेल्या आहे, लोक सिलेंडर द्यायला तयार नाही आहे। आज उपासमारीची वेळ आलेली आहे। सर्वसामान्य लोक ज्यांच्या घरचे सिलेंडर संपलेले आहे ते बिचारे ओक्साबोक्सी रडत आहे। आज सिलेंडरचे दरसुद्धा इतके वाढवलेले आहे। या पद्धतीने भाजप सरकार महिलांची पिळवणूक करत आहे। परंतु महाराष्ट्र महिला काँग्रेसने महाराष्ट्रभर आंदोलन सुरू केलेलं आहे। ज्या दिवशी आम्हाला हे कळेल की ते सिलेंडर आम्हाला देणार नाही त्या दिवशी मात्र महाराष्ट्रात मोठं आंदोलन महिला काँग्रेस छेडल्याशिवाय काँग्रेसच्या वतीने आमच्या प्रदेशाध्यक्ष आदरणीय संध्याताई सवालाखेजी यांच्या वतीने आम्ही वनीमध्ये महागाईच्या विरोधात आंदोलन घेतलेलं आहे। सिलेंडर महाग तर झालेच पण नाही दूर झाले तर गरीब जनतेने काय करायचं? मोदी अय्याशी करत आहे। ॲप्स्टीन फाईलसारख्या प्रकरणामध्ये त्यांचे ईमेल सापडते आहे, पण लोकांकडे लक्ष द्यायला मोदी सरकारचा वेळ नाही। लोकांची पिळवणूक होत आहे, महिलांची पिळवणूक होत आहे, महिलांवर अत्याचार होत आहे, अन्याय होत आहे, छोट्या छोट्या मुली कुठेतरी भरडल्या जात आहे। या सर्व गोष्टीला न्याय मिळावं, सिलेंडरचे दर कमी व्हावे, महागाई कमी व्हावी या उद्देशाने आम्ही आदरणीय संध्याताई सवालाखे यांच्या नेतृत्वात वनी येथे आज आंदोलन केलेलं आहे आणि आमच्या आंदोलनाला नक्की न्याय मिळावा अशी आम्ही अपेक्षा करतो आणि मोदी सरकारचा इथे जाहीर निषेध करतो।